माझं नाव समीर आहे. माझी स्तुती सांभाळून करा, कारण मी कोणत्याही सामान्य कुटुंबातून नाही, तर एका अशा घराण्यातून येतो जिथे प्रत्येक व्यक्तीचं नाव आणि प्रत्येक निर्णय बातमी बनायचा. माझे वडील एक यशस्वी उद्योजक होते, समीर ग्रुप ऑफ कंपनीचे मालक, आणि मी त्यांचा एकुलता एक मुलगा. त्यांच्या स्वप्नांचा वारस होतो. कुटुंबात 2 बहिणी होत्या, पण त्या माझ्या इशाऱ्यावर चालायच्या. मी जे बोलायचो तेच अंतिम मानलं जायचं. विद्यापीठात माझी ओळख फक्त माझ्या गुणांमुळे नव्हती, तर माझा दरारा, माझा थाट, माझी राहणी सगळं मला इतरांपेक्षा वेगळं बनवायचं. आणि खरं सांगायचं तर मला याची सवय झाली होती. पण मी कधीही गर्व केला नाही, कारण वडिलांनी मला एकच गोष्ट शिकवली होती: ज्याला मोठं स्थान मिळालंय त्याने कमी दर्जाच्या लोकांकडे तुच्छतेने पाहू नये. बोलताना नेहमी आदर आणि नम्रता ठेवावी. विद्यापीठ संपलं आणि मी लगेचच वडिलांचा व्यवसाय सांभाळायला लागलो. बैठका, कागदपत्र आणि निर्णय आता माझ्या हातात होते. माझ्या निर्णयांनी कंपनीला केवळ नफा नाही, तर मान सन्मानही मिळवून दिला. सर्वजण म्हणायचे की समीरमध्ये नेतृत्वाची जन्मजात कला आहे. मी फक्त हसून पुन्हा कामाला लागायचो. माझी आई माझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. ती घरात रमणारी, मृदू स्वभावाची, धार्मिक आणि पारंपरिक विचारांची होती. तिला माझं लग्न अशा मुलीशी व्हावं असं वाटायचं, जी फक्त घर सांभाळेल, नवऱ्याचा मान ठेवेल, आधुनिक नसेल, साधी आणि घरगुती असेल. ती म्हणायची की समीर बेटा, संपत्ती प्रत्येकाकडे असते, पण मान आणि शांती तीच मुलगी देऊ शकते जी घरगुतीपणा समजते. मी हसून म्हणायचो की आई, अजून वेळ नाही या सगळ्या गोष्टींसाठी. ती म्हणायची की वेळ तेव्हाच मिळेल जेव्हा तू तयार होशील. तू तर दरवेळी टाळाटाळ करतोस. अनेक मुलींची नातं माझ्यासाठी पाहिली जात होती. दर आठवड्याला कोणती ना कोणती नातं सांगणारी काकू नव्या मुलीचा उल्लेख करायची. खूप सभ्य आहे, शिकलेली आहे, लग्नानंतर व्यवसायही सांभाळू शकते. मी सगळं ऐकायचो, शांत राहायचो आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरायचो. मला स्वतःला समजत नव्हतं की मी खरंच एखाद्या मुलीच्या शोधात आहे की नाही. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक गोष्ट स्पष्ट होती: मला अशी पत्नी नको होती जी सतत भेटीगाठींमध्ये फोटो काढत राहील, नेहमी फोनवर व्यस्त असेल किंवा प्रत्येक गोष्टीत नवऱ्याशी स्पर्धा करेल. मला एक साधी, शांत, लाजाळू मुलगी हवी होती, जी कमी बोलेल पण मन जिंकेल, जी माझ्यासाठी वेळ काढेल, माझ्यासोबत शांतपणे बसून चहा पिल आणि माझं आयुष्य शांतिमय करेल. एक अशी मुलगी जी मला या गोंधळातून बाहेर काढून शांतीच्या श्वासांची अनुभूती देईल. एकदा माझे बाबा माझ्या खोलीत आले. हातात काही कागदपत्र होती आणि चेहऱ्यावर नेहमीचीच गंभीरता. ते म्हणाले की समीर, व्यवसायात तुझं कद कौतुकास्पद आहे, पण आईला असं अस्वस्थ ठेवू नकोस. मी म्हणालो की बाबा, मी अस्वस्थ नाही, फक्त मनाला अजून शांती मिळाली नाही. ते म्हणाले की बेटा, काही निर्णय मनाने नाही तर वेळेनुसार घ्यावे लागतात. तुझ्या आईला जे हवं आहे ते फक्त तुझ्या भल्यासाठीच आहे. मी शांतपणे मान डोलावली. वडील नेहमी माझ्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नसत, पण जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्या शब्दांना वजन असायचं. दुसऱ्या दिवशी नातं सांगणारी काकू घरी आली. हातात एक कागदपत्र आणि एका मुलीचा फोटो. ती म्हणाली की समीर, फक्त एकदाच पहा, बाकी निर्णय आमच्यावर सोपव. मी हसून म्हणालो की निर्णय तुम्हालाच करायचा असेल तर फोटो दाखवण्याची काय गरज. काकू नाराज झाली. ती म्हणाली की समीर, तुला नीट बोलायला का येत नाही. मग स्वतःच हसली आणि म्हणाली की सोडा, आत्ताच्या मुलांना काय मुली आवडतात, त्यांना तर चित्रपटातल्या प्रेम कथा हव्या असतात. मी मनातल्या मनात चिडलो, पण काही बोललो नाही, कारण मला स्वतःलाच समजत नव्हतं की मी अशा मुलीच्या शोधात का आहे जी मी कधी पाहिली नाही, फक्त मनाने जाणवली आहे. त्या दिवशी सूर्य नेहमीप्रमाणे उगवला, पण मला काय माहीत होतं की हाच तो दिवस आहे जो माझ्या आयुष्यात ती किरणमयता आणेल, जी वर्षानुवर्ष विझली होती. मी गाडीतून उतरलो. हातात काही खरेदीच्या पिशव्या होत्या. गेटवर ते 2 जुने पहारेकरी उभे होते. त्यांनी मला पाहून हसत नमस्कार केला. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि आत गेलो. मैदानात मुलं खेळत होती. काही मुली दोरीवर उड्या मारत होत्या. काही लहान मुलं घसरगुंडीवर होती. पण माझी नजर एका ठिकाणी जाऊन थांबली. तिथे एका झाडाखाली पांढरा पदर घेतलेली एक मुलगी
काही मुलांमध्ये बसली होती. तिचा चेहरा सूर्यप्रकाश आणि सावलीच्या मधोमध एखाद्या अपूर्ण स्वप्नासारखा दिसत होता. ती मुलांशी बोलत होती. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. तिचा आवाज माझ्या कानांपर्यंत कदाचित पोचला नाही, पण तो दृश्य माझ्या मनात उतरला. मी तिथेच काही वेळ उभा राहिलो. हातात पिशवी होती, पण नजर तिच्यावर अडकली होती. मनाने पहिल्यांदा स्वतःला बेकाबू जाणवलं आणि स्वतःलाच विचारलं की ही कोण आहे. मुलांनी मला पाहिलं आणि ओरडत माझ्याकडे धावत आली. समीर दादा आले. मी हसून पिशवी खाली ठेवली आणि त्यांच्यासोबत बसलो. त्यांना चॉकलेट्स दिली, कपडे दाखवले, पुस्तकं वाटली. पण माझं मन त्या पांढऱ्या ओढणीच्या मुलीकडेच अडकलेलं होतं. मुलांच्या हास्यामध्ये जेव्हा मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती मला पाहत होती. क्षणभर आमच्या नजरा मिळाल्या आणि तिने तात्काळ नजर खाली घेतली. मग ती मुलांमधून उठून आत गेली. हळूहळू जसं हवेच्या झुळुकीत एखादं नाजूक फूल उमलतंय, मला जाणवलं की माझ्या आत काहीतरी बदलत आहे. समीर, तू खरंच प्रभावित झालास का? मी मनात विचार केला आणि संधी साधून एका कर्मचाऱ्याला विचारलं की ही मुलगी कोण आहे जी आत गेली. त्याने उत्तर दिलं की साहेब, ती रोज इथे येते, मुलांसोबत वेळ घालवते, त्यांच्यासाठी काहीतरी आणते, खूप काळजी घेते. मी विचारलं की तिचं नाव काय? मी उत्सुकतेने विचारलं. तो म्हणाला की आम्ही सगळे तिला फक्त दीदी म्हणतो. तिने कधी तिचं नाव स्पष्ट सांगितलं नाही. खूप सभ्य आणि शांत स्वभावाची आहे. माझ्या मनाला जणू कोणीतरी आधार दिला. जी मुलगी बाहेरून इतकी सौम्य आहे, ती आतून किती सुंदर असेल. त्या दिवसानंतर माझं वेळापत्रकच बदललं. जिथे आधी अनाथ आश्रमात महिन्यातून एकदा जायचो, तो आता आठवड्याचा हिस्सा बनला. मी त्यावेळीच तिथे जायचो जेव्हा ती पांढऱ्या ओढणीची मुलगी तिथे असायची. आणि विचित्र गोष्ट म्हणजे ती प्रत्येक वेळी तिथेच भेटायची. मुलांमध्ये हसत, कधीही मोठ्या आवाजात बोलताना ऐकले नाही. जेव्हा बोलायची तेव्हा तिचा आवाज मंद आणि वेगळा असायचा. ती मुलांसोबत अशी राहायची जणू ती त्यांची आईच आहे. अनेकदा मी पाहिलं, ती स्वतः जेवण बनवायची, एखाद्या मुलाला जोडे घालायला मदत करायची किंवा एखाद्याला मिठी मारून शांत करायची. असं वाटायचं की तिच्याकडे वेळाची कमतरता नाही. जणू ती स्वतःच्या दुःखांपासून दूर राहून मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणू इच्छित होती. मी अनेकदा थोड्या अंतरावर उभा राहून तिला पाहत राहायचो. एकदा मी मुलांसोबत काही सामान वाटत असताना ती एका लहान मुलाला घेऊन गेली, कारण तो रडत होता. मी हलकेच मुलांना विचारलं की ही आंटी तुम्हाला रोज चॉकलेट्स देते का? एक मुलगा हसत म्हणाला की हो, आंटी रोज येते, कधीही रिकाम्या हाताने येत नाही. मला आश्चर्य वाटलं की ती फक्त प्रेमच वाटत नाही, तर खरंच सामानही आणते. एकदा मी कर्मचाऱ्यांना विचारलं की ही मुलगी स्वयंसेवक आहे की एखाद्या संस्थेतून येते? त्यांनी सांगितलं की नाही साहेब, कोणताही ठोस रेकॉर्ड नाही. ती फक्त येते, मुलांना भेटते, काहीतरी देते आणि निघून जाते. मी पुन्हा विचारलं की नाव काय आहे? त्यांनी सांगितलं की साहेब, सगळे तिला दीदीच म्हणतात. ती स्वतः जास्त बोलत नाही. मी मनात विचार केला की ही दीदी जणू कथांमधली राजकुमारीच आहे. एकदा मी हिम्मत करून तिच्याशी बोलायचं ठरवलं. ती मुलांना गोष्ट सांगत होती आणि सगळी मुलं लक्ष देऊन ऐकत होती. मी थोडं जवळ जाऊन उभा राहिलो, पण ती लक्ष देत नव्हती. गोष्ट संपल्यावर जेव्हा मुलं इकडे तिकडे गेली, ती उठायला लागली. मी हळूच म्हणालो की सॉरी. ती थोडं थबकली, माझ्याकडे पाहिलं आणि नजर खाली घेतली. मी विचारलं की तुम्ही रोज इथे मुलांसाठी येतात? तिने हळूच मान डोलावली. जणू शब्द तिच्या ओठांपर्यंत येऊन परत गेले. मी म्हणालो की तुमचं मुलांशी बोलणं खूप छान वाटतं. जे मुलांवर प्रेम करतात ते खास असतात. ती काही बोलली नाही आणि शांतपणे पुढे गेली. मी तिथेच उभा राहिलो. स्वतःला विचित्र वाटत होतं. पहिल्यांदा एखादी मुलगी माझ्या बोलण्याला शांततेने उत्तर देऊन गेली होती. ना हास्य ना शब्द. दुसऱ्या दिवशी मी मुलांसाठी एक छोटीशी प्रश्नमंजुषा आयोजित केली. जिंकणाऱ्याला बक्षीसही ठेवलं. मला वाटलं की ती थोडं थांबेल, सहभागी होईल, पण मी येताच ती मागच्या बाजूला गेली. मी एका मुलीला विचारलं की तुमची दीदी कुठे गेली? ती म्हणाली की तुम्ही येताच ती मागे जाते, म्हणते की मी नंतर काम करेन. हे ऐकून माझं मन विचित्र झालं. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि ती बोलतच नाही. तिला अंदाज आहे का की मला ती आवडायला लागली आहे, की ती खरंच इतकी लाजाळू आहे? एकदा मुलांना चॉकलेट्स देताना मी एक पिशवी तिच्याकडे सरकवली. घ्या,
हे तुमच्यासाठी आहे, मुलांसाठी नाही. मी म्हणालो की तुम्ही त्यांच्यासाठी इतकी मेहनत करता याचा आभार. तिने पिशवीकडे पाहिलं, मग माझ्याकडे, आणि अगदी हळूच म्हणाली की तुमचा आभार पुरेसा आहे. मी विचारलं की तुमचं नाव? ती शांत राहिली, मग हळूच म्हणाली की बोलण्यासाठी नावाची गरज असते का? तिने नजर खाली घेतली आणि उत्तर न देता त्वरित निघून गेली. प्रत्येक आठवड्याला माझं मन तिच्याकडे अधिक खेचलं जायचं आणि ती प्रत्येक वेळी माझ्यापासून दूर जायची. कधी कधी वाटायचं की ती मला ओळखते, माझी ओळख जाणते, पण तरीही नातं जोडायला घाबरते. एकदा अनाथ आश्रमाच्या व्यवस्थापकाने मला सांगितलं की समीर साहेब, तुम्ही येताच ती मुलगी बदलते, काहीशी गोंधळून जाते. मी तिला कधी अस्वस्थ पाहिलं नाही, पण तुम्ही येताच ती शांत होते. मी विचारलं की ती मला घाबरते का? ते म्हणाले की नाही, कदाचित काही वेगळंच आहे. मला दररोज तिच्याशी बोलण्याचा नवा मार्ग शोधावा लागायचा, पण निकाल नेहमी एकच यायचा, शांतता. आणि त्या शांततेत एक विचित्र गोंगाट होता जो माझ्या आत गुंजायला लागला. माझं मन अस्वस्थ होऊ लागलं. जो चेहरा आधी अनोळखी वाटायचा तो आता माझ्या विचारात राहायला लागला. मी तिला न जाणताही ओळखायला लागलो. गेल्या 3 आठवड्यांनी माझ्या आयुष्याचा एक नवीन भाग बनला. व्यवसायाचा दबाव, आईच्या लग्नासाठीचा हट्ट आणि मित्रांच्या वादापासून सुटका मिळवण्यासाठी मी फक्त एक उद्देश शोधायचो, तो अनाथ आश्रम, जिथे मुलांच्या हास्यामध्ये एक शांत मुलगी, पांढऱ्या ओढणीत गुंडाळलेली, माझ्या मनाला अस्वस्थतेपासून शांतीकडे घेऊन जायची. मी यासाठी कोणताही युक्तिवाद निवडला नाही. फक्त तिला पाहणं माझ्या दिवसाचं सर्वात मोठं समाधान बनलं. ती कमी बोलायची, पण तिची शांतता जणू एक पूर्ण गोष्ट होती. मग एक दिवस मी मुलांसाठी कपडे, वह्या आणि खाण्यापिण्याच्या काही वस्तू घेऊन गेलो. गेटवर नमस्कार करून मी थेट आत गेलो. मुलांनी मला पाहताच गोंगाट केला. समीर दादा आले. पण माझी नजर त्या झाडाकडे होती, जिथे ती नेहमी मुलांसोबत बसलेली असायची. तिथे आता रिकामेपणा होता. मी स्वतःला समजावलं की कदाचित ती आत असेल किंवा थोड्या वेळाने येईल. मी मुलांसोबत वेळ घालवायला लागलो. खेळणी वाटली, फोटो काढले. अर्धा तास गेला, पण मग 1 तास गेला, पण ती कुठेच दिसली नाही. मी एका मुलीला विचारलं की तुमची दीदी आली नाही का आज? तिने निरागसपणे सांगितलं की माहीत नाही, 3 दिवस झाले ती आलीच नाही. मी तात्काळ कार्यालयाकडे गेलो. तिथे व्यवस्थापक काकू बसल्या होत्या. मी विचारलं की काकू, ती मुलगी जी पांढरी ओढणी घेते ती 3 दिवसांपासून का आली नाही? त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मग खेदाने मान हलवली. आम्हालाही माहीत नाही बेटा. ती जेव्हा यायची ती स्वतःहून यायची, कोणताही पत्ता द्यायची नाही. फक्त मुलांसाठी काहीतरी आणायची आणि निघून जायची. तुम्ही कधी विचारलं नव्हतं? ती म्हणायची, मला ओळखण्यासाठी माझं काम पुरेसं आहे. आम्ही समजायचो की कदाचित ती काही बंधनात असेल. मोबाईल क्रमांक, आपत्कालीन संपर्क काहीच नाही. इथे अनेक लोक येतात जे आपली ओळख न सांगता येतात आणि निघून जातात. ती त्यापैकी एक होती. फक्त फरक एवढाच की ती रोज यायची. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. मी माझ्या व्यवस्थापकाला विराजला फोन केला. विराज, एक काम आहे, तात्काळ सुरू कर. एक मुलगी आहे जी गेल्या काही आठवड्यांपासून अनाथ आश्रमात येत होती. आता काही दिवसांपासून गायब आहे. मला तिचा पत्ता शोधायचा आहे. तो म्हणाला की साहेब, नाव? मी म्हणालो की मला तिच्या नावाबद्दल काहीच माहिती नाही. फक्त एवढंच माहिती आहे की सगळे तिला दीदी म्हणायचे. पांढरी ओढणी घालायची, खूप शांत राहायची, मुलांवर खूप प्रेम करायची. विराज म्हणाला की साहेब, हे खूप अवघड आहे, पण मी प्रयत्न करतो. त्याच्या आवाजात शंका होती, पण मी ठामपणे म्हणालो की हो विराज, हे सामान्य काम नाही, ही माझ्या मनाची शांती आहे. त्या रात्री मी पहिल्यांदा स्वतःला गोंधळलेलं जाणवलं. माझ्या खोलीत कागदपत्रांमध्ये, संगणकाच्या प्रकाशात प्रत्येक ठिकाणी एक कमतरता जाणवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कार्यालयात पोहोचलो, पण मन त्या विचारातच अडकलेलं होतं. कामात लक्ष लागत नव्हतं. प्रत्येक तासाला मोबाईल तपासायचो. कदाचित विराजकडून काही माहिती मिळेल. संध्याकाळी मी पुन्हा अनाथ आश्रमात गेलो. कदाचित ती तिथे येईल. मुलांनी मला पाहिलं आणि आनंदाने ओरडली, पण मी त्यांच्या त्या चेहऱ्याचा शोध घेत होतो, जो आता माझ्या रोजच्या गरजेचा भाग बनला होता. एका मुलीने येऊन सांगितलं की समीर दादा, दीदी परत येईल ना? ती आम्हाला गोष्ट सांगायची. माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणालो की नक्कीच येईल.
ती तुम्हा सगळ्यांवर प्रेम करते. दुसऱ्या दिवशी मी विराजला पुन्हा आठवण करून दिली. काही सापडलं का? तो म्हणाला की साहेब, काही खास हाती लागलं नाही. सामाजिक माध्यमांवर कोणताही फोटो नाही, नाव नाही, कोणताही रेकॉर्ड नाही. ती जणू हवेत विरघळलेली मुलगी होती. मी म्हणालो की हवेत नव्हती विराज, ती माझ्या आयुष्याचा हिस्सा बनली होती. त्यानंतर पुढचे 2 आठवडे मी माझ्या गाडीतून संपूर्ण शहरातील अनाथ आश्रम, महिला केंद्र आणि सामाजिक कार्याच्या ठिकाणी फिरलो, फक्त या आशेने की ती कुठेतरी दिसेल, पण ती कुठेच नव्हती. एकदा एका ठिकाणी पांढरी ओढणी घातलेली मुलगी मुलांना शिकवताना दिसली. माझ्या हृदयाची धडधडच वाढली. मी जवळ गेलो. सॉरी, तुम्ही यापूर्वी कधी? पण ती नव्हती. त्या रात्री मी उशिरापर्यंत छतावर बसलो. संपूर्ण शहराच्या प्रकाशात फक्त त्या चेहऱ्याचा शोध घेत होतो. विचार करत होतो की ती एका व्यक्तीशी, जिच्याशी मी कधी नीट बोललो नाही, ती इतकी खास का झाली. कदाचित प्रेम असंच असतं, शांतपणे, हळूहळू, आणि मग अचानक सगळं घेऊन जातं. त्या रात्री मी पहिल्यांदा मान्य केलं की मी त्या मुलीवर प्रेम करायला लागलो आहे. पण आता ती कुठेच नव्हती. या दरम्यान कंपनीचं काम झपाट्याने वाढत होतं. आम्ही एक नवीन शाखा उघडली. 2-3 मोठ्या गुंतवणूक करारांना अंतिम रूप दिलं. पण या सगळ्यात माझी आवड फक्त कर्तव्यापुरती मर्यादित होती. कोणत्याही यशावर तो पूर्वीचा उत्साह येत नव्हता. एकदा वडिलांनी मला कार्यालयात बोलावलं आणि म्हणाले की समीर, तू ठीक आहेस का? आजकाल तुला कशाचीच काळजी वाटत नाही. मी म्हणालो की बाबा, फक्त थोडी मानसिक थकवा आहे. ते म्हणाले की मानसिक थकवा तेव्हा येतो जेव्हा मनावर ओझं असतं. काहीतरी बोल. मी शांत राहिलो. त्यांनी पुन्हा विचारलं, काय आहे सांग. मी म्हणालो की एक मुलगी जिचं नावसुद्धा मला माहीत नाही, ती मला दररोज आठवते. हे ऐकून ते मला वेडं समजले असते. घरी आई रोज नवं नातं घेऊन यायची. नातं सांगणारी काकू पुन्हा सक्रिय झाली होती. एकदा संध्याकाळी मी घरी पोहोचलो तेव्हा बैठक खोलीत 2 बायका आणि एक तरुण मुलगी बसली होती. आईने मला बसण्याचा इशारा केला. हा समीर आहे. मी शांतपणे नमस्कार केला आणि बसण्याऐवजी माझ्या खोलीकडे निघालो. आई माझ्या मागे आली. हे काय वागणं आहे? पाहुण्यांसमोर असं वागायचं? मी म्हणालो की आई, मी आधीच सांगितलं होतं ना की मला लग्नाचा कोणताही विचार नाही. ती म्हणाली की मग कधी आहे विचार? 1 वर्ष झालं, तू दरवेळी नकार देतोस. मी म्हणालो की आई, मला फक्त वेळ हवा आहे. ती म्हणाली की वेळ? तुझ्या मित्रांना मुलं झाली आणि तू अजूनही वेळ मागतोयस. मी शांत राहणं पसंत केलं आणि आई रागावून निघून गेली. त्या रात्री विराजने फोन केला. साहेब, एक छोटासा सुगावा मिळाला आहे. कोणीतरी सांगितलंय की अशीच एक मुलगी यापूर्वी एका सामाजिक संस्थेत काम करायची, मग अचानक राजीनामा देऊन गायब झाली. मी विचारलं की पत्ता? तो म्हणाला की साहेब, पत्ता मिळाला नाही. फक्त एवढंच कळलं की ती तिच्या वडिलांसोबत परत गेली आहे, कदाचित खालच्या भागात. मी म्हणालो की मग तिथे शोधा, मग कितीही आठवडे लागले तरी. तो म्हणाला की हो साहेब. पण त्याने पुढे सांगितलं की साहेब, 1 वर्ष झाला, कदाचित ती मुलगी तिच्या आयुष्यात पुढे गेली असेल. मी म्हणालो की विराज, म्हणूनच तीच मुलगी हवी आहे. पुढचे काही महिने असेच गेले. रोजचं आयुष्य एकसारख्या गोष्टींभोवती फिरत राहिलं. घरी लग्नाच्या गोष्टी, कार्यालयात कागदपत्र आणि आत रिकामेपणा. वडिलांनी पुन्हा विषय काढला की समीर, आता तू तुझं आयुष्य गांभीर्याने घे. तुझ्यानंतर हे सगळं कोणासाठी आहे? तुला एका जोडीदाराची गरज आहे, आयुष्याचा साथी. मी म्हणालो की बाबा, मी तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही. फक्त एक गोष्ट मागतोय, थोडा वेळ द्या. ते म्हणाले की किती वेळ? जोपर्यंत ती पुन्हा भेटत नाही. आणि जर ती भेटली नाही तर? मी पहिल्यांदा मान खाली घातली. माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी कंपनीत एक नवीन प्रकल्प सुरू केला, ज्यात दुर्बल घटकांना आधार दिला जायचा. मी आतून जाणत होतो की हा फक्त एक निमित्त आहे. कदाचित एखाद्या दिवशी, एखाद्या ठिकाणी ती पुन्हा दिसेल. पण प्रत्येक वेळी आशा आणि शांततेचा खेळ चालत राहिला. तो दिवसही आला ज्याची मला भीती होती. आईने सकाळी नाश्ता करताना सांगितलं की एक सभ्य शेतकऱ्याची मुलगी आहे, खूप सलिकेदार, शिकलेली आणि तुझ्यासारख्या स्वभावाची आहे. मी चहाचा प्याला खाली ठेवला आणि आईकडे पाहिलं. ती म्हणाली की भिंतीपेक्षाही कठोर आहे. त्या संध्याकाळी नातं सांगणारी काकू घरी आली होती, हातात फोटोंचा गठ्ठा घेऊन.
तिने एक फोटो माझ्याकडे सरकावला. ही आहे ती मुलगी. तुझ्या वडिलांनीही होकार दिला आहे. आता तूही पाहून घे. मी एक नजर फोटोवर टाकली. साधे कपडे, हलकीशी हास्य, मागे गावाकडचं दृश्य. मी फक्त एवढंच विचारलं की यात काय आहे. आई म्हणाली की तुझ्यासारखी शिकलेली, समजूतदार सगळे गुण आहे हिच्यात आणि माझी पसंत आहे. तुला तुझ्या पसंतीचं काय माहिती. मी फोटो टेबलावर ठेवला आणि म्हणालो की ही मुलगी नाही, माझ्या आयुष्याचा निर्णय आहे आणि हा निर्णय मी स्वतः घेईन. आई शांत झाली, पण तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं की ती आता मागे हटणार नाही. 2 दिवसांनी मला कळलं की आई आणि वडील गावी गेले होते, नातं पक्क करण्यासाठी. मला सांगण्याची गरज वाटली नाही. संध्याकाळी परतल्यावर आई म्हणाली की सगळं ठरलंय, पुढच्या महिन्यात लग्न आहे. मी रागाने म्हणालो की आई, खरंच तुम्ही माझ्यावर हे सगळं जबरदस्तीने लादणार का. ती म्हणाली की समीर, कधी मनाच्या मर्जीने केलेलं काम वाया गेलं आहे का. तुला वेळेनुसार सगळं समजेल. मी रागाने खोलीत गेलो. त्या रात्री वडील माझ्याकडे आले. बेटा, तुझ्या आईची तब्येत ठीक नाही. ती तुझ्यामुळे खूप अस्वस्थ आहे. कधी कधी मोठ्यांचंही ऐकावं लागतं. मी म्हणालो की बाबा, मी कधी मनाई केली आहे, पण हा आयुष्याचा प्रश्न आहे. ते म्हणाले की तुझ्या आईने जो निर्णय घेतला आहे त्यामागे तुझंच भलं आहे. तिथेच चर्चा संपली. दुसऱ्या दिवशी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. माझा नकार, माझी शांतता सगळं व्यर्थ ठरलं. नातं पक्क करून मुलीला शहरात आणल्या गेलं. लग्नाचा दिवसही आला. एक साधा समारंभ ठेवला गेला. मी तिथे फक्त औपचारिकपणे सहभागी झालो. पाहुण्यांना भेटलो, फोटो काढले, पण मनात तुफान उठलं होतं. मी मित्रांना काही सांगितलं नाही. फक्त विराज एका बाजूला उभा होता, शांत पण सगळं समजून घेत होता. लग्न झालं. सर्वांनी मला आशीर्वाद दिले. आई खूप आनंदी होती. वडिलांचं हास्य घरभर पसरलं होतं. जेव्हा मी खोलीकडे गेलो तेव्हा आत हलकी रोषणाई होती. दार उघडं होतं. ती बसली होती, लाल वस्त्रात, डोक्यावर पदर, जणू माझीच वाट पाहत होती. मी दारापर्यंत पोहोचलो, पण मन जणू थांबलं. मी रागाने म्हणालो की तू इथे माझ्या मर्जीने आली नाहीस. माझ्या आईने तुला जबरदस्तीने माझ्या माथी मारलं आहे. मी दुसऱ्या कोणावर प्रेम करतो. माझ्या मनात तुझ्यासाठी काहीही नाही. जर मी तुला स्वीकारलं तर ते माझ्या प्रेमाशी बेईमानी ठरेल. मी बोलून कपाटातून कपडे काढायला लागलो. ती काही बोलली नाही, फक्त हळूच उठली आणि बाहेर निघून गेली. ना माझी नजर तिच्या चेहऱ्यावर पडली, ना तिने मला पाहिलं. मी दार बंद केलं आणि खोलीची शांतता आणखीन गडद झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई खोलीत आली तेव्हा मी तिला खोलीतून बाहेर काढलं. हे काय वागणं आहे समीर, ती म्हणाली. मी म्हणालो की आई, मी आधीच सांगितलं होतं ना की हे लग्न तुमच्या हट्टाने झालंय, माझ्या मर्जीने नाही. ही कोणती जबाबदारी नाही जी मी जबरदस्तीने उचलावी. आई म्हणाली की समीर, तुझा हा हट्ट आम्हालाही त्रास देतोय. आता तुला तिला स्वीकारावंच लागेल, आवडो वा न आवडो. मी काही बोललो नाही. शांतपणे छतावर गेलो. लग्नाला 3 दिवस झाले होते. घरात आनंदाचं वातावरण होतं. आई वारंवार पाहुण्यांना सांगत होती की मुलगी किती सलिकेदार आहे, किती शांत आहे, प्रत्येक कामात साथ देते. आणि मी सगळं ऐकत होतो, जणू तिथे हजर आहे, पण माझं मन कुठेतरी भटकत होतं. तिने माझ्यासमोर येण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. जेव्हा मी घरी यायचो ती कुठेतरी गायब व्हायची. आई कधी काही बोलण्याचा प्रयत्न करायची, पण माझ्या चेहऱ्याचा परिणाम पाहून शांत व्हायची. त्या रात्री आईने स्पष्ट सांगितलं की समीर, आता बस. तू पुरुष आहेस, ती आमच्या घरची सून आहे. जर तूच तिला नाकारलंस तर ती मुलगी कुठे जाईल. मी जेवत होतो. आईने माझी ताटली हिसकावली. आत्ताच तिच्याकडे जा, ती तुझी पत्नी आहे, तुझा हक्क आहे. मी उठलो, दार उघडलं आणि खोलीत गेलो. तिथे हलकी रोषणाई होती. ती बसली होती, हात प्रार्थनेसाठी जोडलेले, चेहरा आकाशाकडे. मी काही क्षण दारातच उभा राहिलो. तिची पाठ माझ्याकडे होती. मी हळूहळू पावलं टाकली. प्रार्थनेत काय मागत आहेस? की तुझा नवरा तुला स्वीकारेल, मी कटुतेने म्हणालो. ती दचकली नाही, ना माझ्याकडे पाहिलं. तिने प्रार्थना पूर्ण केली, मान खाली घातली आणि शांतपणे बसली. मी म्हणालो की ऐक, तू जबरदस्तीने माझ्या आयुष्यात आली आहेस. हे लग्न माझ्या मर्जीने झालं नाही. मी तुला कधीच आपलं करणार नाही. राहायचं असेल तर या खोलीतून बाहेर जा. ही खोली माझी आहे. ती उठली, तिचा पदर सावरला आणि काही न बोलता बाहेर गेली. मी दार बंद केलं आणि खोलीत सन्नाटा पसरला. रात्रीचा पहिला प्रहर होता. मी पलंगावर बसलो, माझ्या श्वासांची गणती करत होतो. मोबाईल उचलला, जुन्या फोटोंकडे पाहिलं. अनाथ आश्रमातील मुलांसोबत
आणि मग तो चेहरा जो अजूनही माझ्या आयुष्यातून गायब आहे. मी स्वतःला प्रश्न विचारायला लागलो की खरंच माझं मन इतकं कठोर झालं आहे का की मला एखाद्या मुलीचा मान, तिच्या भावना, तिची काळजी याचं काहीच वाटत नाही. मग स्वतःच उत्तर दिलं की नाही, मी फक्त हतबल आहे. हे सगळं माझ्या इच्छेनुसार झालं नाही. ही सगळी जबरदस्ती आहे. खोलीची शांतता जणू माझ्या आत उतरत होती. मी उठलो, खिडकीजवळ गेलो. बैठक खोलीत ती मुलगी चादर ओढून बसली होती. कदाचित काही विचार करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आई स्वयंपाकघरात होती. ती तिच्यासोबत पीठ मळत पोळ्या बनवत होती. आई मला पाहून म्हणाली की बेटा, नाश्ता कर. तुझ्या पत्नीने आज स्वतःच्या हाताने बनवलं आहे. मी काही न बोलता टेबलावर बसलो. नाश्ता केला, पण मन कुठेतरी भटकत होतं. ती शांतपणे कामात गुंतली होती. जणू मी तिथे आहे हे तिला जाणवतच नव्हतं. आणि मीही तिला पूर्णपणे दुर्लक्ष करत नाश्ता करत राहिलो. दुपारी विराजचा फोन आला. साहेब, उद्याची बैठक निश्चित आहे. दुपारी 2च्या सुमारास निघू. मी म्हणालो की ठीक आहे, तयार राहा. संध्याकाळी एक मित्र आला जो लग्नाला येऊ शकला नव्हता. तो म्हणाला की अरे अभिनंदन, ऐकलंय खूप साधी मुलगी आहे गावातली जिच्याशी तुझं लग्न झालं. लग्न कसं चाललंय? मी हसून म्हणालो की जसं जबरदस्तीने करवलंय तसंच. तो म्हणाला की अरे वेळ सगळं शिकवतो. कदाचित तुम्ही दोघं एक दिवस खूप आनंदी असाल. मी हसत म्हणालो की जर तो दिवस आला तर तुलाच पहिल्यांदा सांगेन. रात्री पुन्हा तेच दृश्य. मी माझ्या खोलीत, ती अतिथी खोलीत. एकदा आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली की तू अजून तिला स्वीकारलं का नाही? ती दररोज तुझी वाट पाहत आहे. मी म्हणालो की आई, मी तिला कसं स्वीकारू? माझ्या मनात ती आहे की नाही? ज्याच्यासाठी मनात जागा नाही त्याला कितीही जवळ आणलं तरी तो परकाच वाटतो. आईच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं. अनेक दिवस हा प्रकार चालू राहिला. ती माझ्या समोर यायची नाही. मी तिला दुर्लक्ष करायचो. आम्ही एकाच घरात 2 वेगळ्या जगात राहायला लागलो. एकदा मी कार्यालयातून परतलो. ती छतावर कपडे वाळत घालत होती. मी तिला काम करताना पाहिलंच नाही. मग ती म्हणाली की जिथे नातं असतं तिथे घर असतं. मी थक्क झालो. जणू उत्तर ऐकण्याची तयारीच नव्हती. त्या रात्री मी उशिरा खोलीत आलो, थकलेला, गोंधळलेला. मनात एकच प्रश्न होता की मी खरंच बरोबर करतोय का? पण उत्तर देणारं कोणी नव्हतं. आणि अशी ही त्रासदायक शांतता माझ्या रोजच्या आयुष्याचा हिस्सा बनली. काही महिने उलटले. माझ्या आणि तिच्यामधली दरी वाढतच गेली. घरात सगळं नेहमीप्रमाणे चाललं होतं, पण आमच्यात कोणतंही नातं, संवाद, नजरेनं प्रेम व्यक्त करणं काहीच नव्हतं. ती रोज नाराज व्हायची. आई म्हणायची की कसलं लग्न आहे हे समीर? तू नवरा आहेस, ती बायको. मी शांतपणे खोलीतून बाहेर जायचो किंवा वृत्तपत्राचा आधार घ्यायचो. एकदा आई रागाने म्हणाली की ऐक, मुलींची लग्न करून आईवडील आपलं कर्तव्य पूर्ण करतात आणि तू इथे तिला स्वीकारतच नाहीस. मी उत्तर दिलं की आई, मी स्पष्ट सांगितलं होतं ना की हे लग्न माझ्या इच्छेने झालं नाही. ती म्हणाली की इच्छा तीच होती जेव्हा तू प्रत्येक नातं नाकारत होतास. आता तिच्याशी लग्न झालंय तर तिला किमान मान तरी दे. मी म्हणालो की मान मी कधी हिसकावला नाही आई, पण जे मनापासून दूर आहे त्याला जवळ आणून काय होईल? त्या दिवसानंतर तीही हळूहळू शांत होत गेली. ती मुलगी जिला आता सगळे सून म्हणायचे, घरात सगळ्यांची काळजी घ्यायची. सकाळी उठून आईसोबत नाश्ता बनवायची, वडिलांसाठी चहा आणायची, स्वच्छता करायची, संध्याकाळी बैठक खोलीतल्या झाडांना पाणी घालायची. पण माझ्यासाठी ती फक्त एक अनोळखी व्यक्ती होती. एक उपस्थिती जिला मी विचित्र नजरेने पाहायचो. एकदा मी तिला पुस्तक शेल्फवर ठेवायला सांगितली. कदाचित ती काही समजेल, पण माझ्या उपस्थितीत ती काही बोललीच नाही. आईची एक जुनी मैत्रीण आली होती. ती म्हणाली की खूपच गोड सून आहे तुझी, खूप संयमी, समजूतदार. आई हलकेच हसली आणि म्हणाली की हो, खूप गोड आहे. फक्त समीरच्या डोळ्यांनी तिला पाहण्याची वेळच आली नाही. त्या मैत्रिणीने आश्चर्याने विचारलं, काय म्हणतेस, अजूनही? आईने विषय बदलला, पण मी जवळच उभा होतो, सगळं ऐकलं. त्या रात्री विराजचा फोन आला. साहेब, नवीन प्रकल्प आहे. सिंगापूरचे ग्राहक येत आहेत. तुम्हाला पुढच्या आठवड्यात दौऱ्यावर जावं लागेल. मी म्हणालो की ठीक आहे, तयारी सुरू कर. जेव्हा मी आईला सांगितलं, ती म्हणाली की एकटं जाऊ नकोस, तिलाही घेऊन जा. कदाचित तुम्हाला एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. मी म्हणालो की तिथे निवांतपणा नाही, नाती ही कोणती करवणूक नाही. ती म्हणाली की पण तू कधी समजणार समीर? मी दौऱ्यावरून परतलो तेव्हा आईने सांगितलं की तुझ्या अनुपस्थितीत ती पूर्ण घर सांभाळत होती.
कौतुकाचं काम करत होती. मी म्हणालो की तिला कोणी सांगितलं? ती म्हणाली की कोणीच नाही, ती स्वतःहून करते. कदाचित तिला वाटतं की ही तिची जबाबदारी आहे. मी शांतच राहिलो. काही वेळाने आईने संयमाने सांगितलं की तू तिला एकदा तरी पाहिलं नाहीस. ही तीच मुलगी आहे जिच्याशी तू लग्न केलंय. मी म्हणालो की आई, ती एक सामान्य गावाकडची मुलगी आहे, माझ्या लायकीची नाही. ती म्हणाली की आणि तुझ्या लायकीचं काय आहे? ती जी गेल्या वर्षभरापासून तुला विसरता येत नाही, जिचा पत्ताच तुला माहीत नाही. आईचा आवाज कठोर झाला. मी विषय बदलला. आता पाहुणे यायचे तेव्हा ती सभ्यपणे सर्वांना नमस्कार करायची आणि शांतपणे एका कोपऱ्यात बसायची. सगळे तिची स्तुती करायचे, म्हणायचे की तुमची सून खूपच सुलझलेली आहे. पण माझ्या मनात अजूनही एक भिंत होती. कदाचित जुना अहंकार किंवा तो चेहरा जो माझ्या विचारातून हटायचाच नाही. दिवस नेहमीप्रमाणे निघून जायचे. कार्यालयातल्या बैठका, घरातली शांतता आणि मनातली उलघाल जी संपायचं नावच घेत नव्हती. तिने कधी तक्रार केली नाही, कधी प्रश्न विचारला नाही आणि मी तिला पाहूनही दुर्लक्ष करत राहिलो. एके रात्री मी संगणकावर काम करत होतो तेव्हा फोन वाजला. स्क्रीनवर विराजचं नाव पाहून मी फोन उचलला आणि विचारलं की हो विराज, सगळं ठीक आहे का? पलीकडून काही क्षण शांतता राहिली. मग तो म्हणाला की साहेब, ती मुलगी सापडली आहे. माझे हात तिथेच थांबले. जणू शरीरातून प्राण निघून पुन्हा परत आले. मी स्वतःला सावरत विचारलं की कोण? काय बोलतोय? तो म्हणाला की साहेब, तीच मुलगी जी अनाथ आश्रमात यायची. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने तिचा फोटो एका गावातल्या शाळेच्या जाहिरातीत पाहिला. ती आता तिथे मुलांना शिकवते. मी सगळी माहिती काढली आहे. ती तीच आहे साहेब. मी एक क्षण शांत राहिलो. खोलीत शांतता गुंजायला लागली. मग मी उठलो, कपाट उघडलं, माझी जॅकेट काढली आणि म्हणालो की विराज, तुला खात्री आहे? तो म्हणाला की हो साहेब, पत्ता आहे, मी नोंदवून ठेवलाय. एक गाव आहे शहरापासून 2 तासांच्या अंतरावर. मी म्हणालो की विराज, आता सकाळीची वाट पाहणं शक्य नाही, आपण आत्ताच निघायला हवं. तो म्हणाला की नाही साहेब, रात्र खूप झाली आहे, सकाळी 6 वाजता निघू, तुम्ही तयार राहा. फोन बंद झाल्यावर मी काही वेळ तसाच बसलो. हृदयाची धडधड तीव्र होती. जणू वर्षानुवर्ष हरवलेला क्षण अचानक परत आला. तेवढ्यात दारावर हलकीशी ठकठक झाली. आत या, मी म्हणालो. ती दाराबाहेर उभी होती. ती आत आली. हातात पाण्याचा पेला होता जो तिने टेबलावर ठेवला. मग शांतपणे परत फिरली. मी आजपर्यंत तिला कधी नजर उचलून पाहिलं नव्हतं, कारण माझं मन मानतच नव्हतं की ती माझी असू शकते, जी मी ओळखतही नाही आणि ओळखूही इच्छित नव्हतो. तू यावेळी पाणी का आणलंस? मी विचारलं. ती परत वळून म्हणाली की आईने सांगितलं होतं तुमच्या खोलीत पाणी ठेवायला. ती पुन्हा परत फिरली, नेहमीप्रमाणे काही न मागता, काही न बोलता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो, कपडे बदलले, पिशवीत काही आवश्यक कागदपत्र ठेवली आणि खाली नाश्त्यासाठी गेलो. आई आश्चर्यचकित झाली. आज खूप लवकर उठलास, सगळं ठीक आहे ना? मी म्हणालो की हो आई, एका महत्त्वाची बैठक आहे, शहराबाहेर जायचं आहे. ती म्हणाली की कोणासोबत? मी म्हणालो की एक जुनं प्रकरण आहे. आई काही बोलणारच होती, पण माझ्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून ती शांत राहिली. बाहेर विराज गाडी घेऊन माझी वाट पाहत होता. मी त्याच्यासोबत बसलो आणि विचारलं की पत्ता कुठला आहे? तो म्हणाला की साहेब, एक छोटंसं गाव आहे मनसापूर, तिथल्या प्राथमिक शाळेत ती मुलांना शिकवते. कोणालाच काही कळलं नाही साहेब, मी पूर्ण गुप्तता ठेवली आहे. प्रवासादरम्यान माझी नजर खिडकीबाहेर होती, पण मन त्या क्षणाकडे धावत होतं जेव्हा मी तिला पुन्हा पाहिल. ती मला ओळखेल का? ती अजूनही तशीच असेल का? आणि जर ती बदलली असेल तर मी काय करू शकेन? गाव जवळ येताच विराजने गाडीचा वेग कमी केला. रस्ते कच्चे आणि अरुंद होते. थोड्या अंतरावर एक छोटीशी शाळा दिसली. मुलांच्या आवाजांचा गोंगाट येत होता. विराजने गाडी थांबवली आणि म्हणाला की साहेब, ती समोरच्या खोलीत शिकवते. मी काल फोनवर बोललो होतो, ती आज तिथेच आहे. माझी पावलं थोडी कापत होती, पण मी पुढे गेलो. शाळेचं गेट ओलांडलं आणि त्या खोलीच्या दारापाशी थांबलो. ती आत होती. काळ्या फळ्यावर काही लिहित होती. तिचा पदर डोक्यावर होता. तिचा आवाज मंद पण प्रभावी होता. मुलांनो, आज आपण नवीन धडा शिकणार. माझं हृदय जणू थांबलंच. तोच आवाज, तोच थाट, तोच साधेपणा. मी दारावर हलकीशी ठकठक केली. ती वळली आणि आमच्या नजरा मिळाल्या. एका क्षणासाठी वेळ जणू थांबलाच. ती दचकली पण काही बोलली नाही. मी आत गेलो आणि पहिल्यांदा शब्दांविना
आमच्या डोळ्यांनी वर्षानुवर्षांच्या गोष्टी बोलल्या. ती अजूनही लांब उभी होती, पण मला जाणवलं की मी आता एकटा नाही. मी त्या क्षणात होतो ज्याची वाट पाहत होतो आणि आता सगळं बदलणार होतं. शाळेतून परतलो तेव्हाही मी शांतच होतो. विराज गाडी चालवत होता आणि वारंवार माझ्याकडे पाहत होता. शेवटी तो म्हणाला की साहेब काही बोलणार? मी हळूच म्हणालो की तीच होती विराज, तीच मुलगी. तो म्हणाला की साहेब तुम्ही म्हणालात होता की कदाचित काही चूक झाली असेल. मी म्हणालो की नाही विराज, यावेळी कोणतीही चूक नाही. गाडी रस्त्यावर वेगाने धावत होती, पण माझ्या हृदयाचा वेग त्याहून जास्त होता. इतक्या वेळानंतर तिचा चेहरा पाहणं एखाद्या अपूर्ण स्वप्नासारखं होतं. पण मला आतून तोडणारी गोष्ट ही होती की आता माझी पत्नी होती आणि मी तिला घटस्फोट देणार होतो. घरी पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. आई बागेत बसली होती. मी त्यांच्यापासून नजर सोडली आणि थेट वर गेलो. माझी पावलं जणू आपोआप मला तिथे घेऊन गेली, जिथे जुन्या रेषा मला खेचत होत्या. दाराबाहेर थांबून मी एक दीर्घ श्वास घेतला. हात दारावर ठेवला आणि हळूच खोली उघडली. खोलीत हलकीशी रोषणाई होती. ती प्रार्थना करत होती. डोळे बंद आणि ओठांवर हळूहळू काही शब्द तरंगत होते. ती म्हणत होती की हे देवा, जर मी चुकली असेल तर मला संयम दे. जर मी खरी असेल तर मला पुढे जाण्याचं बळ दे. मला माफ कर. मी शांतपणे उभा राहिलो. खोलीत पाऊल टाकण्याची हिंमतच होत नव्हती. माझी नजर तिच्यावर खेळली होती. तोच थाट, तीच शांतता. काही क्षण तसेच गेले. तिची प्रार्थना संपली, पण ती तशीच बसली होती. मी हळूच पुढे गेलो आणि म्हणालो की मी तुला घटस्फोट द्यायला आलो आहे. ती दचकली नाही, फक्त हळूच तिचा चेहरा माझ्याकडे वळवला. मी अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हतो की समोर तीच मुलगी बसली आहे जिच्या शोधात मी 1 वर्ष वाया घालवलं, जिच्या एका झलकसाठी मी अनाथ आश्रमात जायचो आणि जी आता माझ्या घरात माझी पत्नी म्हणून माझ्या समोर होती. तिने अनोळखी नजरेने विचारलं की तू हे का केलंस? जणू तिचं मन अजूनही मानायला तयार नव्हतं. तिने डोळे खाली घेतले आणि हळूच म्हणाली की हो, मी तीच दुर्दैवी मुलगी आहे जिला तू कधी ओळखलंच नाहीस, कधी स्वीकारलं नाहीस आणि आता तू मला घटस्फोट द्यायला आलायस. मी काही क्षण तिचा चेहरा पाहत राहिलो. ती शांत होती, थकलेली. ती शांतता जी आधी मला तिची सर्वात मोठी खासियत वाटायची, आता तिच्या आतल्या तुटेलपणाची साक्ष देत होती. मी म्हणालो की राशी, मला माफ कर. मला माहीत आहे मी तुला दुर्लक्षित केलं, पण देवाची शपथ, जर मला माहीत असतं की ती तूच आहेस तर. ती माझ्या बोलण्याला अडवत म्हणाली की तर काय? जेव्हा तुला वाटलं की मी गावाकडची एक साधी मुलगी आहे, तेव्हा तू मला काय समजलास? मला उत्तर द्यायचं होतं, पण माझे ओठ जणू शिवल्या गेले होते आणि शब्द माझी साथ सोडून गेले होते. ती हळूच म्हणाली की माझं नाव राशी आहे. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. माझ्या वडिलांनी त्यांची जमीन विकून मला शहरातल्या विद्यापीठात शिकवलं. मी मेहनतीने शिक्षण घेतलं, नोकरी सुरू केली. मी अनाथ आश्रमात यायचे कारण माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं की ज्यांच्याकडे कोणी नाही त्यांच्यासाठी स्वतःला समर्पित करावं. तिथे मी दररोज काही तास घालवायचे, स्वतःला व्यस्त ठेवायचे. आणि मग एक दिवस तू तिथे आलास. मला तुला पाहून वाटलं की कदाचित कोणीतरी आहे जो बाहेरूनच नाही तर आतूनही सुंदर आहे. पण मग तू माझ्या शांततेला दुर्लक्ष करत मला अनोळखी आणि निर्जन समजलास. तू मला कधीच ओळखलं नाही समीर. तुला मला ओळखायचंच नव्हतं. तुझ्या मनात तुझ्या पत्नीची एक प्रतिमा होती आणि जेव्हा मी त्या प्रतिमेला बसले नाही तेव्हा तू मला नाकारलंस. मी माझा चेहरा लपवला. मला माझ्या विचारांवर लाज वाटत होती. पण आता जेव्हा सगळं समोर आलं होतं तेव्हा मी म्हणालो की आता आपण नव्याने सुरुवात करू शकतो. राशी हलकेच हसली. ते हसणं जणू जखमेसारखं चरचरत होतं. ती म्हणाली की नवी सुरुवात? तू तर मला घटस्फोट देत आहेस. आता तू म्हणतोस की तुला माझ्यासोबत राहायचं आहे. पण समीर, तू माझं अस्तित्व तेव्हाच नाकारलंस जेव्हा मी स्वतःला तुझ्या हवाली केलं होतं. आता काय उरलंय? तो खरा पश्चाताप, ती लाज ज्याला घेऊन तू माझ्या समोर उभा आहेस. तिने तोंड फिरवलं आणि म्हणाली की जेव्हा बाबांनी माझं तुझ्याशी नातं ठरवलं तेव्हा मी आनंदी झाले, कारण मला वाटलं की कदाचित देवाने तुला माझ्यासाठी निवडलं आहे. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच तू मला एकटं सोडलं. मी म्हणालो की मी बेसावध होतो, पण सत्य हे आहे की मी स्वार्थी होतो. मी कधीच तुला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की ती कोण आहे जिला मी माझ्या आयुष्यातून दूर ठेवतोय. मी पुढे म्हणालो की राशी, मी तुला आता गमावू इच्छित नाही. ती म्हणाली की जर तू खरंच तुटला आहेस तर ही गोष्ट मला थोडी शांती देते की तुझी नियत आता खरी आहे.
पण कधी कधी सत्य खूप उशिरा समोर येतं आणि तोपर्यंत सगळं बदललेलं असतं. मी हळूच म्हणालो की आपण हे नातं वाचवू शकतो. ती म्हणाली की नाती तीच वाचतात ज्यांची पायाभरणी मानावर असते. तू मला पत्नी बनण्यापूर्वीच नोकर समजलंस, आता काय उरलंय? मी तिचा हात धरायचा प्रयत्न केला, पण ती मागे सरकली आणि म्हणाली की जर तुझ्या मनात खरंच माझ्यासाठी काही आहे तर मला वेळ दे. मी निर्णय भावनेने नाही तर बुद्धीने घेऊ इच्छिते. तिच्या जाण्याने खोली जणू रिकामी झाली. मी काही वेळ तसाच बसलो, मान खाली घेऊन, जणू स्वतःच्या नजरेस नजर भिडवू शकत नव्हतो. आत काहीतरी तुटलं होतं, पण पहिल्यांदा असं वाटत होतं की तुटल्यानंतर कदाचित काही बनण्याची आशा अजून बाकी आहे. मी स्वतःशीच वचन दिलं की आता जे काही करेन ते खऱ्या मनाने करेन. जर नातं पुन्हा हवं असेल तर मानाने हवं, आणि जर ती तयार नसेल तर तिच्या अटींवर तिला मुक्त ठेवेन. पण यावेळी मी कोणतीही चूक करणार नाही. पुढचे काही दिवस खूप जड गेले. ती माझ्याशी अजिबात बोलत नव्हती, काही उत्तरही देत नव्हती. मी आईला काही सांगितलं नाही, फक्त माझी अंतरीची लढाई स्वतःशी लढत राहिलो. रात्री जेव्हा ती झोपायची तेव्हा मी तिच्या दाराबाहेर बसून चुपचाप रडायचो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जणू काही झालंच नाही. एकदा कार्यालयातून येताना मी तिच्यासाठी तिच्या आवडीचं पुस्तक आणि काही फुलं घेतली. खूप हिंमत करून दार ठोठावलं. तिने दार उघडलं तेव्हा मी थोडा घाबरलो, पण स्वतःला सावरत म्हणालो की तुझ्यासाठी काही आणलं आहे. तिने काही न बोलता पुस्तक हातात घेतली आणि दार बंद करायला लागली. मी हळूच म्हणालो की फक्त एक गोष्ट ऐक राशी, जर तू आजही सांगितलंस तर मी हे घर सोडून जाईन. पण असं समजू नकोस की मी तुझ्यावर काही उपकार करतोय. मी तेच सगळं सुधारू इच्छितो जे मी गमावलं आहे. दार बंद झालं, पण मला तिच्या डोळ्यात थोडीशी ओल दिसली, जणू काहीतरी हळूहळू वितळत होतं. मग हळूहळू वेळ सरकत गेला. ती आता माझ्याकडे पाहायची पण बोलायची नाही. मी सकाळी तिच्यासाठी चहा बनवायचो, मग कामावर निघायचो आणि संध्याकाळी परत येऊन तिच्या खोलीजवळ एक माफीचं पत्र ठेवायचो. एकदा तिची तब्येत बिघडली. आई गावी गेली होती. मी कार्यालयातून सुट्टी घेतली, डॉक्टर बोलावला. तिच्या औषधांपासून ते प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांनी खूप काही सांगितलं. त्या रात्री जेव्हा मी तिच्या खोलीत औषधं द्यायला गेलो तेव्हा ती हळूच म्हणाली की तुला आता फरक पडतो. मी मान खाली घालून म्हणालो की खूप फरक पडतो राशी, इतका की मला स्वतःची चीड आली आहे. मी तुला माफ करावं असं नाही मागत. मी फक्त तुला स्वतःला माझ्यापेक्षा वरचढ समजावं आणि जेव्हा तुला खात्री वाटेल तेव्हाच माझ्यासोबत ये. ती काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली की तू खरंच बदलला आहेस की हा फक्त दिखावा आहे? मी न विचारता म्हणालो की दिखावा असता तर स्वतःला बदलण्याची इतकी मेहनत घेतली नसती. त्यानंतर आमच्या बोलण्याला सुरुवात झाली, खूप हळू, खूप संयमाने, जणू दोन माणसं एक तुटलेली गोष्ट प्रेमाने जोडत होती. ती मला प्रश्न विचारायची, मी उत्तरे द्यायचो. कधी कधी शांतही राहायचो, पण काही लपवायचो नाही. हळूहळू तिने माझ्या डोळ्यात पाहायला सुरुवात केली. मग एक दिवस सकाळी तिने माझ्यासाठी चहा बनवला. जणू काही न बोलता खूप काही सांगितलं. मी विचारलं की आता मी तुला पत्नी म्हणू शकतो का? ती हसून म्हणाली की अजून नाही, पण मित्र तर म्हणू शकतोस. आणि मग त्या दिवसापासून आमची मैत्री सुरू झाली. मी तिच्यासोबत बाजारात जायचो, तिच्यासाठी पुस्तकं आणायचो आणि ती माझ्यासाठी कॉफी बनवायची. एकदा ती म्हणाली की जर मी पुन्हा तुझी झाले तर तू खरंच मला तसं स्वीकारशील का, जसं एखाद्याचा मान राखला जातो? मी एक क्षणही न थांबता म्हणालो की मी तुला त्या स्त्रीप्रमाणे स्वीकारेन जिच्या पुढे मी स्वतःला छोटा समजेन. वेळाने खूप काही बदललं, पण आम्ही दोघांनी एकमेकांना पुन्हा शोधलं. त्या दिवशी जेव्हा तिने माझ्यासमोर तिचे हात पुढे केले आणि म्हणाली की जर आज तू मला खरंच स्वीकारू इच्छितोस तर मी तुझ्यासोबत पुन्हा चालायला तयार आहे, माझे डोळे भरून आले. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो की यावेळी तुझी साथ माझ्यासाठी बक्षीस आहे, शिक्षा नाही. आणि मग त्या दिवशी एक नवी सुरुवात झाली, ज्यात कोणताही गैरसमज नव्हता, कोणताही दबाव नव्हता. फक्त दोन माणसं होती जी आता खरंच एकमेकांना समजून घेत होती. त्या दिवसापासून घराच्या भिंतींनीही जणू शांतीचा श्वास घ्यायला सुरुवात केली. ती शांतता जी आधी मला कापत होती आता एक शांत अनुभूती वाटायची. आम्ही एकमेकांना पुन्हा जाणून घ्यायला लागलो. ज्या गोष्टी आम्ही आधी चुकवल्या होत्या त्या आता समजून घ्यायला लागलो. तिने तिच्या शाळेच्या दिवसांबद्दल सांगितलं. मी तिला माझ्या बालपणीच्या खोड्या सांगितल्या. आमच्या रात्री आता फक्त झोपेसाठी नव्हत्या, त्या एकत्र चहा पिताना जुन्या आठवणी पुन्हा जगण्यासाठी बनल्या होत्या.
एकदा आई गावाहून परतली आणि जेव्हा तिने पाहिलं की आम्ही दोघं आता एकमेकांच्या जवळ आहोत, तेव्हा तिच्या डोळ्यात तो दिलासा दिसला जो कदाचित तिने प्रार्थनेत मागितला होता. तिने मला एकट्याला बोलावून सांगितलं की बेटा, चूक प्रत्येकाकडून होते, पण ती सुधारणं प्रत्येकाच्या हातात नसतं. मला माहीत आहे तू तिला खूप त्रास दिलास, पण आज तू स्वतःला ज्या प्रकारे बदललंस त्यामुळे मला खात्री आहे की तू तिला आता फक्त पत्नी नाही तर जबाबदारी समजतोस. मी तिचं ऐकलं आणि पहिल्यांदा मनापासून जाणवलं की कदाचित आता मी त्या माणसाप्रमाणे जगतोय ज्याला आपल्या स्त्रीचा मान राखता येतो. एका संध्याकाळी आम्ही दोघं छतावर बसलो होतो. हवा थोडी जास्तच थंड होती. मी तिच्या खांद्यावर शाल टाकली तेव्हा ती हलकेच हसली. मग अचानक माझ्याकडे पाहून म्हणाली की तू माझ्याशी पुन्हा लग्न करशील का? मी एक क्षणही न विचार करता तिचे हात हातात घेतले आणि म्हणालो की मी दर सकाळी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. तिने काही वेळ मला पाहिलं, मग मान खाली घालून म्हणाली की मग यावेळी मी मांग भरेल तेव्हाच, जेव्हा मला वाटेल की आता फक्त रंग नाही तर विश्वास भरला जातोय. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो की मी त्या प्रत्येक दिवसाची वाट पाहीन ज्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे तुझा म्हणशील, आणि त्या दिवशी मी स्वतःला सर्वात नशीबवान समजेन. काही आठवड्यांनी तिच्या वाढदिवसाला मी घरी छोटीशी पूजा ठेवली. आईने तिचं लक्ष पूजेच्या तयारीत गुंतवलं आणि मी माझ्या खोलीत चुपचाप तीच सिंदुराची डबी काढली जी आमच्या पहिल्या लग्नात वापरल्या गेली होती. पूजा संपल्यावर मी सर्वांसमोर तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो की आज मी तुला पुन्हा माझी करू शकतो का? ती थोडी घाबरली, पण तिच्या डोळ्यातलं प्रेम पाहून ती हळूच म्हणाली की हो. मी तिच्या मागेत सिंदूर भरलं. यावेळी तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त शांती होती. जणू तिला आता समजलं होतं की सिंदूर ही फक्त लग्नाची रीत नाही तर तिचा मान, तिची ओळख आणि तिचा सन्मान आहे. आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली की आता मला कोणतीही भीती नाही. तिचं हसणं हेच माझं यश आहे. त्या दिवसानंतर आमच्या नात्यात काही बदललं नाही, पण आमचा दृष्टिकोन बदलला. आता आम्ही एकमेकांसाठी जबाबदारी नव्हतो तर सोबतही होतो. आता दर सकाळी ती माझ्या कॉफीत तिच्या हाताचा स्वाद घालायची आणि दर रात्री मी तिच्या स्वप्नांना माझ्या बोलण्याने शांत करायचो. आता आम्ही भांडायचो नाही, फक्त बोलायचो. आम्ही तक्रारी करायचो नाही, फक्त समजून घ्यायचो. आणि कदाचित हेच खरं नातं असतं, जिथे लग्नाचा अर्थ फक्त एकत्र राहणं नसतं तर दररोज एकमेकांसाठी नव्याने स्वतःला समाविष्ट करणं असतं. एका संध्याकाळी पावसानंतरची थंड हवा खोलीत शिरली होती. तिने खिडकी बंद केली आणि 2 प्याले चहा माझ्यासमोर ठेवले. मग स्वतः माझ्या शेजारी येऊन बसली. मी तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि आम्ही दोघं काही न बोलता बाहेर पाहत हसत राहिलो. समोर टेबलावर आमचा जुना फोटो होता, ज्यात आम्ही लग्नाच्या वेळी संकोचत एकमेकांच्या शेजारी उभे होतो. तिने तो फोटो उचलला आणि म्हणाली की पहा ना, या फोटोत किती अनोळखीपणा होता. जणू 2 माणसं एकत्र आहेत पण मन दूर. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो की पण आज जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा मला स्वतः दिसतो. तू आता माझी सवय नाही, माझी ओळख बनली आहेस. तिने माझ्या बोटांना हळूच धरलं आणि म्हणाली की मला भीती वाटायची की तू पुन्हा बदलशील, पण आता वाटतं की आजचा तू हाच तुझा खरा चेहरा आहे. मी तिच्या कपाळावर हात फिरवला आणि म्हणालो की मलाही भीती होती की तू मला कधीच माफ करणार नाहीस, पण आज ज्या प्रकारे तू माझ्यासोबत बसली आहेस ती माझ्या प्रत्येक चुकांपेक्षा मोठी माफी आहे. तेव्हा वीज गेली आणि खोली अंधारात बुडाली, पण त्या अंधारातही तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. जणू आमच्यामधला कोणताही पडदा, कोणतंही अंतर आता राहिलं नव्हतं. ती म्हणाली की चल कंदील पेटवूया. मी म्हणालो की नाही, या अंधारात तुझा चेहरा इतका तेजोमय आहे की मला दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाची गरज नाही. ती हसली आणि मला हलकेच ढकलत म्हणाली की जा, खूप नाटके होतंय हे सगळं. मी हसत म्हणालो की नाटके आहे पण कथा खरी आहे. त्या रात्री आम्ही त्या अंधारात जुना फोटोंचा अल्बम चाळत राहिलो. कधी कधी एखादा फोटो पाहून आम्ही हसायचो, कधी कधी एकमेकांकडे पाहून शांत व्हायचो. काही क्षण असे असतात ज्यांना कोणतेही शब्द व्यक्त करू शकत नाहीत, ते फक्त डोळ्यात उतरतात आणि मनात कायमचे राहतात. ती संध्याकाळ फक्त एक संध्याकाळ नव्हती तर आमच्या आयुष्याचं ते वळण होती जिथे आम्ही काही न बोलता सगळं बोलून गेलो होतो. मी आयुष्यात खूप काही पाहिलं, खूप काही समजलं, पण सर्वात मोठी शिकवण मला तिच्याकडून मिळाली, जिला मी कधीच समजू शकलो नाही. मला वाटायचं की प्रेम ही फक्त एक भावना आहे जी फक्त सुंदर चेहऱ्याने निर्माण होते,
पण आता समजलं की प्रेम ही एक शांती आहे जी फक्त खऱ्या मनातून येते. मी नातं ही एक जबाबदारी समजलं, पण ते तर विश्वासाच्या पायावर टिकतं. मी तिला कधीच जाणलं नाही. तिच्या मनातलं दुःख, तिची शांतता, तिची वाट पाहणं मी कधीच अनुभवलं नाही. मी फक्त माझ्या मनातल्या साच्यात तिला बसवायचा प्रयत्न केला. पण माणूस कोणतं खेळणं नसतं, त्याला स्वीकारावं लागतं तसं जसं तो आहे. मी वेळेवर तिला ओळखण्याचा प्रयत्नच केला नाही आणि जेव्हा ओळखलं तेव्हा खूप काही तुटलं होतं. आत्ता समजतंय, जर तुम्ही कोणाच्या शांततेचा आवाज ऐकायला शिकलात तर खूप गोष्टींपासून वाचू शकता. नात्यांना वेळ लागतो, समजूतदारपणा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान लागतो. जर तुम्ही कोणाला आपलं म्हणालात आणि त्याला तसंच स्वीकारलं नाही तर ते नातं फक्त नातं राहत नाही, ते ओझं बनतं. मी अजूनही इच्छितो की सगळं पुन्हा नव्याने घडावं, पण आता मला समजलंय की फक्त इच्छा करून काही होत नाही. वेळ द्या, विश्वास द्या आणि सर्वात महत्त्वाचं, माणसाला त्याच्या पूर्ण ओळखीसह स्वीकारा. नाहीतर तो कोणाच्या तरी प्रार्थनेत सामील होईल आणि तुमची कहाणी फक्त एक अपूर्ण धडा बनून राहील. ज्या दिवशी मला तिची शांतता समजली त्या दिवशी कळलं की सर्वात मोठा आवाज नेहमीच बरोबर नसतो. कधीकधी जो काही बोलत नाही तोच सर्वात जास्त तुटलेला असतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.